आता काय 40शी आली, त्यामुळे वजन हे वाढणारच आहे, हार्मोनल डिस्टर्बन्स पण होणार आहे, थकवा येणार, मूड स्विंग्स, ऍसिडिटी किंवा अजून काही एकूणच शरीराच्या तक्रारी ह्या येणारच, असं बऱ्याच बायका कन्सिडर करूनच चाललेल्या असतात. अर्थात या सगळ्या तक्रारी या होतातच, पण 40शी नंतर कुठलं पंचकर्म करावं जेणेकरून ह्या सगळ्या तक्रारी एकतर येणारच नाहीत किंवा आल्या तर त्या कमी होतील, हे आज आपण बघूयात. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी, ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 40शीच्या दरम्यान स्त्रीच्या शरीरामध्ये हळूहळू बदल व्हायला लागतात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बदल ते म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स हा दिसायला लागतो. पेरिमेनोपॉझल फेजमध्ये सुद्धा बऱ्याचशा स्त्रिया ह्या जात असतात आणि त्यामुळे बऱ्याचशा तक्रारी आपल्याला फिजिकल आणि मेंटल लेवलवरती दिसून येतात. त्यामध्ये पाळीच्या तक्रारी ह्या प्रामुख्याने दिसतात. पाळी अनियमित होणे, अंगावरून जास्त जाणे, एकदम कमी जाणे, क्लॉट्स पडणे, प्रीमेन्स्ट्रुअल स्ट्रेस, याच्यामध्ये मूड स्विंग्स, हॉट फ्लश, ब्रेस्ट टेंडरनेस, एकूणच प्रचंड थकवा, जॉईंट पेन, असे वेगवेगळे सिम्पटम्स आपल्याला दिसतात. म्हणजेच साधारणतः 40शीमध्ये PMS म्हणजे पिरियड्सच्या आधी असणाऱ्या ज्या तक्रारी आहेत ह्या जास्त वाढतात आणि पेरिमेनोपॉझल फेजमध्ये सुद्धा ती स्त्री असल्याने तिला पूर्ण महिनाभरच काही ना काही तक्रारी ह्या सतत जाणवत असतात. त्याचप्रमाणे 40शीमध्ये आपल्याला बोन्स आणि जॉईंट रिलेटेड सुद्धा काही तक्रारी जाणवतात. यामध्ये गुडघेदुखी, पाठदुखी, स्टिफनेस, हाडांची झीज सुद्धा काहींची झालेली असते. त्यामुळे सुद्धा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे पेन्स हे बायकांना जाणवतात. 40शीच्या दरम्यान सगळ्यात महत्त्वाची तक्रार असते ती म्हणजे वजन वाढतंय आणि पोटाभोवतालचं फॅट वाढतंय, म्हणजे पोटावरची चरबी वाढते. ही सगळ्यात मोठी तक्रार आपण म्हणूयात 70 ते 80% महिलांची ही तक्रार असते. यामागे कारणं सुद्धा खूप वेगवेगळी असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईफस्टाईल आहे. तुमच्या जेवणाच्या वेळा फिक्स नसतात किंवा व्यायामाचा अभाव हे सगळ्यात महत्त्वाचं. स्ट्रेस हा खूप जास्त प्रमाणात असतो. यामुळे पोटावरची चरबी आणि वजन हे वाढतंच आणि ह्याच्यात ॲडिशन ही अशी होते 40शीमध्ये की तुमचं हॉर्मोनल इम्बॅलन्स व्हायला सुद्धा सुरुवात होते. त्यामुळे वजन हे पटकन वाढतं आणि पोटावरची चरबी सुद्धा खूप पटकन वाढते. आणि पेरिमेनोपॉझल आणि मेनोपॉझल फेजमध्ये नॅचरलीच मेटाबॉलिक रेट हा कमी होतो आणि तुमचं मसल मास हा कमी होऊन फॅट्स हे जास्त वाढायला लागतात. झोपेच्या सुद्धा खूप तक्रारी निर्माण होतात. झोप नीट लागत नाही, गाढ लागत नाही, मध्ये मध्ये जाग येते, नाईट स्वेट्स हे सुद्धा काहींना लक्षण असतं. त्याच्यामुळे सुद्धा झोप पूर्ण होत नाही आणि यामुळे मग पूर्ण आपली दिवसभराची जी काही सायकल असते ती सगळी बिघडून जाते. वजन वाढणे त्याच्यावरचे उपाय, पोटावरची चरबी वाढणे त्याच्यावरचे उपाय, याचा आपण व्हिडिओ केलेला आहे. बहुतेक त्याचे 2-3 पार्ट सुद्धा आहेत, ते तुम्ही चॅनलवर जाऊन बघा. झोप नीट न लागणे आणि त्याची कारणं आणि त्याच्यावरचे उपाय याचा सुद्धा व्हिडिओ केलेला आहे, तोही तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा. म्हणजे तुम्हाला या संदर्भातली संपूर्ण माहिती मिळेल आणि त्यावर तुम्हाला योग्य प्रकारे काम सुद्धा करता येईल. 40शीच्या दरम्यान मेंटल हेल्थ सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ही अफेक्ट होते. अँझायटी, डिप्रेशन, ओव्हर थिंकिंग, एकाग्रता न होणे, म्हणजे फोकस तुमचा खूपच कमी होऊन जातो. हे सगळं हॉर्मोनल डिस्टर्बन्समुळे आपल्याला बघायला मिळतं. त्वचा आणि केसांच्या सुद्धा तक्रारी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतात. म्हणजे स्किन ड्रायनेस असतो, रिंकल्स, पिगमेंटेशन, वांग आपण ज्याला म्हणतो, केस गळणे, कोंडा, केस म्हणजे हेअर थिनिंग हे होतं. ह्या सगळ्या तक्रारी आपल्याला साधारणतः 40शीच्या आसपास ह्या नक्कीच बघायला मिळतात. आत्ता मी जेवढी लक्षणं सांगितली त्याच्याऐवजी अजूनही बरीच लक्षणं ही आपल्याला 40शीच्या आसपास बघायला मिळतात. अशी बरीच लक्षणं आपल्याला 40शीमध्ये दिसतात. तुम्हाला या व्यतिरिक्त काही लक्षणं असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. 40शी नंतरच्या ह्या सगळ्या लक्षणांसाठी आपण पंचकर्म कोणतं केलं पाहिजे या विषयावर आज आपण माहिती घेऊया. 40शी नंतर स्त्रियांसाठी सगळ्यात महत्त्वाचं पंचकर्म म्हणजे बस्ती हे आहे. कारण बस्ती हे आपण वातदोषाचा जेव्हा इम्बॅलन्स झालेला असतो तेव्हा आपण करतो. आणि स्त्रियांच्या बाबतीत आपण जेव्हा म्हणतो की आजार हे सगळ्यात जास्त हे गर्भाशयाच्या रिलेटेड असतात. गर्भाशय, गर्भ आशय, आशय म्हणजे कोणतीही पोकळ जागा आणि तिथे अर्थातच वाताचे हे अधिष्ठान स्थान हे असतं. त्यामुळे यासाठी आपल्याला वाताला करेक्ट करणं, वाताला बॅलन्स करणं हे गरजेचं आहे. म्हणून आपण स्त्रियांमध्ये मुख्यतः बस्ती हे पंचकर्म करतो. या बस्तीचा उपयोग हा गर्भाशय, बोन्स आणि जॉईंट्स
यावर प्रामुख्याने होतं. बस्तीमुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाळीच्या ज्या तक्रारी आहेत, हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे, यावर खूप चांगल्या पद्धतीने इफेक्ट आपल्याला मिळतो. बोन्स, जॉईंट्स या रिलेटेड सुद्धा आपल्याला चांगला इफेक्ट हा मिळतो. म्हणजेच पाळीच्या तक्रारी ह्या कमी करणं आणि पेन कमी करणं हा बस्तीचा सगळ्यात चांगला उपयोग आहे. बस्ती म्हणजे कोलॉन मेडिएटेड ड्रग डिलिव्हरी होते आणि त्याचा सिस्टमिक इफेक्ट हा चांगला दिसून येतो, असं संशोधनामध्ये दिसून आलेलं आहे. बस्तीला अर्धचिकित्सा असंही म्हणलं जातं. म्हणजे एवढीही इफेक्टिव्ह बस्ती पंचकर्म आहे. आपल्या रोजच्या रुटीनमध्ये राहून आपण बस्ती हे पंचकर्म करू शकतो. यामध्ये स्नेहन, स्वेदन आणि बस्ती म्हणजे फुल बॉडी मसाज, फुल बॉडी स्टीम आणि बस्ती या पद्धतीने आपण हे करतो. बस्तीचे निरुह आणि अनुवासन असे प्रकार असतात. म्हणजे काढ्याचा बस्ती आणि तेलाचा बस्ती असा आपण देतो. ज्या स्त्रीला जो त्रास आहे त्यानुसार आपण काढ्यामध्ये कुठली औषधी द्रव्य वापरायची हे कॉम्बिनेशन आपण बदलू शकतो आणि त्याचा काढा करून आपण तो बस्तीद्वारे मोठ्या आतड्यामध्ये देतो आणि त्याचा उपयोग आपल्याला ह्या 40च्या सगळ्या लक्षणांवरती चांगल्या प्रकारे दिसून येतो. विरेचन पंचकर्म हे हॉर्मोनल इम्बॅलन्स करेक्ट करण्यासाठी आणि लिव्हर डिटॉक्सला सपोर्ट करण्यासाठी अतिशय चांगलं पंचकर्म आहे. जिथे आपल्याला पित्त दोषाबरोबर हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेला दिसतो तिथे आपण विरेचन पंचकर्म करतो. जे पेरिमेनोपॉझल फेजमध्ये जिथे खूप जास्त प्रमाणात पिगमेंटेशन, हॉट फ्लश, मूड स्विंग्स, नाईट स्वेट्स ह्या गोष्टी आपल्याला दिसतात तिथे आपण विरेचन पंचकर्म करतो. काही क्लिनिकल स्टडीजमध्ये विरेचनानंतर लिव्हर एन्झाईम्स आणि लिपिड प्रोफाईलमध्ये चांगल्या पद्धतीची सुधारणा दिसून आलेली आहे. नस्य हे पंचकर्म सुद्धा 40 नंतर खूप जास्त उपयुक्त आहे. मेंटल हेल्थसाठी, स्किन हेअर प्रॉब्लेमसाठी नस्य हे अगदी आपण रोज घरच्या घरी सुद्धा करू शकतो. मेंटल इरिटॅबिलिटी म्हणजे चिडचिड, ओव्हर थिंकिंग, अँझायटी यासाठी नस्याचा खूप चांगला उपयोग होतो. 40 नंतर आपल्याला बऱ्याच साऱ्या सौंदर्य समस्या ह्या दिसायला लागतात आणि त्यामुळे बायका अजून जास्त इरिटेट होतात. ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिंकल्स आहे, ड्राय स्किन आहे, पिगमेंटेशन येतं आणि यासाठी नस्याचा खूप चांगला उपयोग होतो. हेअर फॉल आणि हेअर थिनिंगसाठी तर नस्य हे एक्सलंट मेडिसिन आहे. नस्य या पंचकर्मावर मी पूर्ण व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही चॅनेलवर जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला नस्याची संपूर्ण माहिती त्यातून मिळेल. नस्य कसं करायचं आहे हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि नस्य हे पंचकर्म असं आहे की जे तुम्ही रोजच्या रोज घरी चांगल्या पद्धतीने करू शकता. 40 असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला वेगवेगळे एजिंग इफेक्ट हे शरीरावरती दिसायला लागतात आणि त्यामुळे 40 या शब्दाला बहुतेक बायका ह्या खूप घाबरतात आणि हे एजिंग इफेक्ट आहेत हे आपल्याला दिसतात वरून, पण ते इफेक्ट जे आहे हे इंटरनली सगळे सुरू झालेले असतात. म्हणजे तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम ही स्लो डाऊन झालेली असते, मेटाबॉलिझम बिघडलेलं असतं, हॉर्मोनल डिस्टर्बन्स असतो, मसल मास हे कमी व्हायला लागलेलं असतं, फॅट्स वाढायला लागलेले असतात आणि ह्याचा परिणाम हा आपल्याला एक्सटर्नली आपल्या स्किन, हेअरवर दिसत असतो आणि त्यामुळे आपण त्याला एजिंग इफेक्ट असं म्हणतो. पण ह्याची ट्रीटमेंट ही फक्त आपण जर का एक्सटर्नली करत राहिलो तर आपल्याला हवा तो इफेक्ट हा नक्कीच मिळत नाही. त्यामुळे 40 जशी तुमची सुरू होतीये तसं पंचकर्म करायला सुद्धा तुम्ही सुरू करा. म्हणजे हा जो एजिंग इफेक्ट आहे हा डेफिनेटली तुम्ही डिले करू शकाल. अशा प्रकारे पंचकर्म हे तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करतं आणि तुम्हाला आत्ता जी लक्षणं आहेत ती सुद्धा बरी करण्यासाठी म्हणून हे उत्तम पर्याय आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर नक्की करा आणि अशाच सायंटिफिक माहितीसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा.